हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर सुरुवातीला हॅपी न्यू इयर 2026 सुरू झालेला आहे. आय नो थोडंसं मला लेट झालंय रिडिंग करण्यासाठी, बट पाहूया. दिस इज नॉट प्रिडिक्शन ऑफ 2026, म्हणजे 2026चं प्रिडिक्शन नाहीये हे. तर ही सध्याची एनर्जी आणि त्यावरती आता जवळपास 5 तारीख ते 11 तारखेपर्यंतची आपण एनर्जी घेत आहोत. मीन्स ह्या आठवड्यापर्यंतची एनर्जी आपण यामध्ये घेत आहोत. तर लेट्स सी, पाहूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नेमकं काय समजतंय. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. Archangel Michael, please guide me and protect me in this reading. Divine, please guide me and protect me. So thank you so much, Divine. तो पाहूया आपल्याला एनर्जी कोणाची मिळते. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. प्लीज गाईड मी. कलेक्टिव्ह एनर्जी काय डिवाइन, प्लीज गाईड मी. तोपर्यंत तुम्ही कमेंट करा. ओके. ओके, यस. ओके, ठीक. तर ओके, तर कार्ड्स आपल्याला इथे मिळालेले आहेत आणि कार्ड खूप जास्त त्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे की येलो कलर खूप जास्त आहे. येलो कलरचे कार्ड्स खूप जास्त आलेले आहेत. द स्ट्रेंथचं कार्ड, 4 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड, द एम्प्रेसचं कार्ड, त्यानंतर क्वीन ऑफ वॉन्ड्सचं कार्ड अँड द जस्टिसचं कार्ड इंडिकेट करत आहे की येलो कलर म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंग कशाचं प्रतीक आहे आपल्याला माहिती आहे, पॉझिटिव्हिटीचं, सकारात्मकतेचं. त्याचबरोबर हे जे काही वर्ष सुरू झालेलं आहे 2026, तर आपल्या सर्वांना माहिती हे जे काही वर्ष आहे याचा मूलांक येतोय 1, म्हणजे 2 + 2 + 6, 2 + 2 + 6 केल्याच्या नंतर त्याचं काय येतंय तर 1 येतोय. तर म्हणजे 1 हा मूलांक येतोय. सो हे जे काही वर्ष आहे ती सनची एनर्जी घेऊन आलेली. ऊर्जा कशाची आहे आपल्याला? सूर्याची मिळालेली आहे. सूर्याची ऊर्जा आपल्या जीवनामध्ये काय काय घेऊन येतंय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. तर नक्कीच येथे ऊर्जा आपल्याला सूर्याची मिळालेली आहे आणि ही जी काही ऊर्जा आपल्याला मिळालेली आहे ही 5 तारीख ते 11 तारीख म्हणजे जवळपास या आठवड्यापर्यंतची ही ऊर्जा असणार आहे. तर यामध्ये आपण जे काही कार्ड्स काढले त्यामध्ये इथे आपल्याला दिसून येत आहे, मे बी असू शकतं काही गोष्टींचा खूप जास्त ताणतणाव होता, बर्डन होतं. सगळ्या काही गोष्टी ज्या होत्या ओव्हरऑल इथून मागच्या काळामध्ये मे बी 2025 पर्यंत खूप जास्त बर्डन होतं, एक प्रकारचं ओझं होतं. असू शकतं अजूनही आहे. सगळेच काही जबाबदाऱ्या एका दिवसात संपत नाही. हळूहळू वर्ष जरी बदलले तरी सुद्धा कामं वाढत जातात आणि जबाबदाऱ्या ह्या येतच असतात. सो येथे दिसून येत आहे जरी जबाबदाऱ्या असतील तरी सुद्धा तुमच्यातील एक पॉवर जनरेट होत आहे तुमच्यामध्ये. एक एम्प्रेसची एनर्जी आपल्याला इथे इंडिकेट करत आहे की तुमच्यामधील जी काही सकारात्मक वृत्ती आहे त्यामध्ये इथे वाढ होताना दिसून येत आहे. तर ही जी काही आठवड्याची एनर्जी आहे त्यामध्ये नक्कीच तुमच्या जीवनामध्ये काही ब्लेसिंग्स तुमच्यासाठी येत आहे. खूप पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्यासाठी येत आहे. बदल तुमच्यासाठी डिवाइन घेऊन येत आहे. 3 नंबरचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे की तुमच्या ज्ञानामध्ये सुद्धा वृद्धी होताना दिसून येत आहे. मोस्ट ऑफ एनर्जी आपल्याला इथे दिसून येत आहे करिअरच्या संदर्भात आहे. त्याचबरोबर तुमच्या लव्ह रिलेशनशिपच्या संदर्भात सुद्धा इथे आपल्याला दिसून येत आहे. रिलेशनशिपच्या संदर्भात आणि करिअरच्या संदर्भात हा जो आठवडा असणार आहे तो व्हेरी फंटास्टिक म्हणजे खूप छान असणार आहे असंही येथे दिसून येत आहे. करिअरमध्ये तुमच्यावरती नवीन जबाबदारी येण्याची शक्यता येथे आपल्याला दिसून येत आहे. मे बी जेथे जेथे तुम्ही कार्य करत आहात तेथे थोडंसं दडपण राहणार आहे. कार्य करताना मे बी असू शकतं तुमच्यावरती अनेक जबाबदाऱ्यांचं ओझं सुद्धा येऊ शकतं. अचानक आलेली जबाबदारी पाहून तुम्हाला थोडंसं बर्डनही येऊ शकतं, बट येथे दिसून येत आहे ते बर्डन तुम्ही लीलया पार पाडणार आहात. बिकॉज यू हॅव अ स्ट्रेंथ. तुमच्याकडे स्ट्रेंथ आहे, तुमच्याकडे ती क्षमता डिवाइनने निर्माण केलेली आहे. सो येथे दिसून येत आहे तुमच्यातील जी काही क्षमता आहे त्यामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. करिअरच्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये इथून मागच्या काळामध्ये घडून गेल्या, मे बी असू शकतं एवढे काही पॉझिटिव्हिटी नव्हती आणि आता सध्याही दिसून येत आहे की थोडंसं बर्डन आहे. मे बी कुणीतरी नेगेटिव्ह फिमेल एनर्जीचा बर्डन आपल्याला इथे दिसून येत आहे जे की तुमच्या करिअरच्या संदर्भामध्ये आहे.
थिंकिंग खूप जास्त सुरू आहे, ओव्हर थिंकिंगची एनर्जीमध्ये आहे, बिकॉज फुल मूनचा सुद्धा इफेक्ट झालेला आहे. जो काही पौर्णिमा झाली आता ही 1-2 दिवसापूर्वी, त्याचा सुद्धा इफेक्ट बऱ्याच लोकांवरती येथे झालेला दिसून येत आहे. आणि असू शकतो निगेटिव्हली इफेक्ट असू शकतो. आणि त्यामुळे ओव्हर थिंकिंगची एनर्जी आहे, मे बी स्लीपलेस नाईट्स आहेत, झोप व्यवस्थित होत नाहीये, आजार पण आहे, काही ना काहीतरी तब्येतीच्या तक्रारी तुमच्या येथे असण्याची शक्यता आपल्याला आहे. बिकॉज येथे आपल्याला दिसून येत आहे तुमच्या आजूबाजूला कोणीतरी नकारात्मक ऊर्जा आहे जी की निगेटिव्ह आहे. आणि कार्यक्षेत्राच्या संदर्भात सुद्धा दिसून येत आहे की नवीन जबाबदारी तुमच्यावरती आलेली आहे किंवा येण्याची शक्यता आपल्याला येथे दिसून येत आहे. परंतु ही नवीन जबाबदारी तुमच्यातील मे बी असू शकतो, तुम्हाला ह्या जबाबदाऱ्या कदाचित त्रासदायक ठरतील, कदाचित तुम्हाला त्याचं दुःख होईल, त्रास होईल. बट येथे दिसून येत आहे की जस्टिस मात्र यामध्ये तुम्हाला मिळताना दिसून येत आहे, जी की एक पोझिशन आहे तुमची, जी काही असू शकतं इथून मागे तुम्ही चांगल्या पोझिशनवरती तुमची क्षमता होती, परंतु तुम्ही तेथे कार्य करू शकले नाही आहात. तर एक पोझिशन, एक लिडरशिप क्षमता, तुमच्यातील नेतृत्व गुण येथे उभरताना दिसून येत आहे, म्हणजे पुढे येताना दिसून येत आहे. मे बी हे जे काही बदल झालेले आहे, परिवर्तन झालेले आहे, ती तुमच्यातील नेतृत्व क्षमता, तुमच्यातील जी काही असाधारण क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे काम करण्याची, ते येथे वाढ होण्याची शक्यता आपल्याला येथे दिसून येत आहे. तर हनुमानजी तुम्हाला येथे ह्या व्हिडिओ थ्रू गाईड करत आहे की तुम्हाला लिडरशिप मिळत आहे, नेतृत्व गुण तुमच्यातील ओळखून तुम्हाला करिअरच्या संदर्भामध्ये येथे आपल्याला दिसून येत आहे की एक चांगलं उच्च पद, उच्च स्थान मिळताना दिसून येत आहे. बिकॉज ऑफ धिस कार्ड, द हिरो फंडचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की एनर्जी तुमची इथून पुढच्या काळामध्ये असू शकतं, एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावरती येत आहे आणि तुम्ही ती तुमचं लोक ऐकतानाही दिसून येत आहे. तुमच्या बाबतीमध्ये जो काही अन्याय घडलेला आहे इथून मागच्या काळामध्ये, त्यामध्ये तुम्हाला जस्टिस मिळताना दिसून येत आहे. आणि हे जे काही जस्टिस आहे ते तुमच्या पोझिशनच्या संदर्भात आहे, करिअरच्या संदर्भात आहे, किंवा असू शकतं घरामध्ये सुद्धा जी काही तुमची पोझिशन आहे त्यामध्ये सुद्धा येथे चांगल्या प्रकारे सकारात्मक बदल आपल्याला होताना दिसून येत आहे. ज्या ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, जी काही फिमेल एनर्जीनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, तर तिचं सुद्धा येथे आपल्याला दिसून येत आहे दंड त्या व्यक्तीला किंवा त्या फिमेल एनर्जीला मिळताना दिसून येत आहे. बिकॉज ऑफ हे जे काही वर्ष आलेलं आहे, ही सनची ऊर्जा घेऊन आलेली आहे, ते निगेटिव्हिटीला येथे कुठेही धारा नाही. हे जे काही वर्ष आहे ते सूर्याचे जे काही सकारात्मक प्रभाव आहे, सूर्य जिथे जिथे असतो तिथे तिथे नकारात्मकता नष्ट करत जातो आणि एक पॉझिटिव्हिटी, एक लिडरशिप, तुमच्यातील अँबिशन्स, जे काही तुमच्या महत्वाकांक्षा आहेत त्या सुद्धा पूर्ण होताना इथे आपल्याला दिसून येत आहे. परंतु एक प्रकारे सगळ्यांमध्ये राहून सुद्धा तुमच्यामध्ये एक डिटॅचमेंटची भावना निर्माण होईल. कारण आहे केतू, असू शकतं काहींचं कुंडलीमध्ये केतूची स्थान बदल झालेला आहे, त्यामुळे सुद्धा असू शकतं की कदाचित तुम्हाला असं वाटेल की मी जे हे काय करतोय किंवा मी जे काय हे आतापर्यंत जबाबदारी स्वीकारल्या आहेत किंवा हे कर्मा जे माझ्या पुढे येत आहेत सतत हे माझ्यासाठी बनलेले आहेत का, मी याच्यासाठी योग्य आहे का, मी हे करणं बरोबर आहे का, किंवा असंही तुम्हाला जाणवू शकतं की कदाचित हे सगळं करण्यामध्ये काही अर्थ नाही. परंतु येथे तुम्हाला तुमचे केतू फक्त काही डिटॅचमेंटच नाही शिकवत, संन्यासच घ्या असं नाही म्हणत. केतू तुम्हाला हेही शिकवतोय की तुमचं जो काही कर्म आहे त्यामध्ये तुम्हाला अग्रेसर होऊन कार्य करायचं आहे. जर तुमचं वय बहुतेक 56च्या खाली किंवा असं असेल तर तुम्हाला नक्कीच तुमचे कर्म जे आहे, पेंडिंग कर्म जे आहे ते पूर्ण करायचे आहेत. कारण की येथे कर्म तुम्हाला करायचे आहेत, बट तुम्हाला केतू येते त्यामध्ये अडकवताना दिसून येत नाही. म्हणजे असू शकतं की एक कॉन्फ्लिक्ट तुमच्यामध्ये निर्माण होईल की मला हे करायचं नाहीये बट मला हे करावं लागत आहे, मला हे करायचं नाहीये बट हे माझ्या पुढे सतत सतत येत आहे, मला तर हे बर्डन नकोय, मला तर हे सगळं काही नकोय. परंतु माहिती नाही का सारखं सारखं माझ्यासमोर ह्या गोष्टी येतात आणि मला त्याला तोंड द्यावं लागत आहे, अशाही प्रकारची काहींची एनर्जी असू शकते. असू शकतं तुम्ही कॅपेबल आहात, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहे, पण तरी सुद्धा एक डिटॅचमेंटची भावना तुमच्या मनामध्ये आहे की मला हे सर्व नको आहे. पण हे सर्व तुम्हाला तुमच्या भावनेतून नाहीये, हे तुमच्या कुंडलीतला केतू जो आहे तो तुम्हाला डिटॅच करतो. केतू तुम्हाला असं बनवतो की तुम्ही 1000 लोकांमध्ये असाल तरी सुद्धा तुम्हाला एकटेपणाचा भाव जाणवेल. कारण की तुम्हाला ते नकोच होतं कधी, तरी सुद्धा आता कर्म जे आहे ते तुमचे कर्म पूर्ण क्लीनच होणार आहे. सो इथे तुम्हाला कर्म पथावरती म्हणजे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला अग्रेसर होऊन कार्य करावं लागणार आहे. मे बी डिटॅचमेंट असेल, डिटॅचमेंट मीन्स मे बी त्यांच्यापासून तुम्हाला अलगाव वाटेल, दुरावा वाटेल, की नकोसं वाटेल. तेथे तुम्हाला वाटेल की
एक प्रकारचं निरस्ता आहे, यामध्ये वैराग्य आहे. बट हे वैराग्य जे आहे ते तुमच्या पुढील असेन्शनसाठी आहे. बट हे सध्याचं जे काही काम आहे तो तुमचा कर्म आहे, तर तो तुम्हाला पूर्ण करावाच लागेल. तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला आता पुढे लीडरशिप मिळत आहे. तर ते गुण जे तुमच्यातील आहे, तुमच्यामध्ये ती स्ट्रेंथ आहे, तुमच्यातील जे काही एक पॉझिटिव्ह नेचर आहे, लोकांना समजून घेण्याची जी तुमची कला आहे, त्यामध्ये सुद्धा येथे आपल्याला वाढ होताना दिसून येत आहे. बिकॉज ऑफ 3 नंबरचं हे द इम्प्रेसचं कार्ड मे बी मोस्टली फिमेल एनर्जीला इंडिकेट करतंय, महिला ऊर्जांना इंडिकेट करतंय की ज्या कोणी फिमेल एनर्जी हे व्हिडिओ पाहत आहे त्यांच्यातील जी काही नेतृत्व क्षमता आहे ती येथे उभरताना दिसून येत आहे. तुमच्यातील एक ममतामयी मातृत्व भाव असणारी तुमची एनर्जी सतत असते, बट येथे बॅलन्स झालेला आहे. जरी तुमच्यामध्ये तो कोमलपणा आहे, एक प्रकारे सहृदयता आहे तुमच्यामध्ये, ती एक ममतामयी तुमच्यातील मूर्ती आहे, पण तरी सुद्धा तुम्ही येथे स्ट्रॉंगली तुमचं कार्य सांभाळताना इथून पुढच्या काळामध्ये दिसून येत आहे. आणि हाय प्रिस्टेसचं कार्ड रिव्हर्स आलंय, सो येथे दिसून येत आहे जी काही ज्ञान तुम्ही मिळवलेलं आहे आतापर्यंत, तर ते ज्ञान आता कुठेतरी इम्प्लिमेंट करण्याची गरज आपल्याला येथे दिसून येत आहे. मे बी जे काही पॉझिटिव्हिटी आहे, निगेटिव्हिटी आहे, ह्या दोन्हींमध्ये जो काही डिसबॅलन्स सतत होतो, तर येथे कुठेतरी त्यामध्ये सुद्धा तुम्हाला बॅलन्सिंग सिच्युएशन आपल्याला दिसून येत आहे. तरी सुद्धा तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आहात, तरी सुद्धा नवीन नवीन ज्ञान मिळवताना तुम्ही येथे दिसून येत आहे, जे की तुमच्या करिअरच्या अकॉर्डिंग आपल्याला उपयोगी ठरेल असं दिसत आहे. त्यानंतर ह्या जे काही 6 दिवस आहे यामध्ये तुम्हाला कसलं तरी सक्सेस सुद्धा मिळताना आपल्याला दिसून येत आहे. मे बी यश कशाच्या तरी बाबतीमध्ये तुम्हाला मिळेल. मे बी 4 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे, सो रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये यश मिळताना दिसून येत आहे. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये आपल्याला येथे दिसून येत आहे की तुम्हाला विवाहाच्या संदर्भामध्ये ज्यांच्या काही जीवनामध्ये अडचणी आहेत त्यामध्ये सुद्धा काही सक्सेसफुल एनर्जी तुमच्याकडे येताना दिसून येत आहे. घर जर कोणाला घ्यायचं असेल किंवा नवीन वर्षाचं जर काही सुरुवात नवीन त्यांना करायची असेल, संकल्प आपण दरवर्षी घेत असतो, तर तो संकल्प सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळण्याची सुद्धा शक्यता येथे आहे. तर ही जी काही एनर्जी आहे 11 तारखेपर्यंतची आणि कार्डचे आपल्याला 11चं आलेलं आहे, सो येथे दिसून येत आहे. मे बी जे कोणी ह्या जर्नीमध्ये आहे, ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहेत, तर त्यांच्याही संदर्भामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस होताना आपल्याला दिसून येत आहे. जी काही निगेटिव्हिटी होती ती सुद्धा येथे ह्या जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत, जर ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहात तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की मिळेल. तर यामध्ये नक्की दिसून येत आहे की तुमच्यातील नेगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती दूर निघून जाताना आपल्याला दिसून येत आहे आणि एक सक्सेस कम्युनिकेशनच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे येताना दिसून येत आहे. सक्सेस इज कमिंग टुवर्ड्स यू. आणि नात्यांच्या संदर्भामध्ये इथे आपल्याला दिसून येते हॅपीनेसची एनर्जी आहे. तर हे ट्विन फ्लेमच्या संदर्भात आहे असं नाही म्हणणार मी. जे कोणी वैवाहिक जीवनामध्ये आहे, लव्ह रिलेशनशिपमध्ये आहे, सोलमेट कनेक्शनमध्ये आहे, तर त्यांच्याही बाबतीमध्ये इथे आपल्याला दिसून येत आहे बिग हॅपी चेंजेस त्यांच्या जीवनामध्ये होत आहे. एक आनंददायी बदल त्यांच्या जीवनामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे. लवकरच काही ना काहीतरी सेलिब्रेशन सुद्धा तुमच्या जीवनामध्ये येत आहे. मे बी ह्या आठवड्यात येणार आहे किंवा त्यानंतर सुद्धा येण्याची शक्यता आहे, परंतु त्याची चाहूल जी आहे ती तुम्हाला ह्या आठवड्यामध्येच नक्की लागेलच. तर पेज ऑफ कपचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे मे बी कशाच्या तरी बाबतीमध्ये तुम्ही नाराज झालेले आहात. असू शकतं तुम्हाला एखादी गोष्ट मिळाली नाहीये किंवा तुम्ही त्या गोष्टीची भरपूर वाट पाहिली परंतु ती तुमच्यापर्यंत पोहोचली नाही आणि मग तुम्ही त्या गोष्टीचा विचार सोडून दिलात असंही येथे दिसून येत आहे. तर बॉटमची एनर्जी आपल्याला पेज ऑफ वॉन्डची आहे. लवकरच तुमच्याकडे एक छोटंसं का होईना पण अप्रोच येऊ शकतो, काही कम्युनिकेशन येऊ शकतं, सोशल मीडिया थ्रू येऊ शकतं किंवा तुमच्या पार्टनर थ्रू येऊ शकतं किंवा असू शकतं जर तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की सक्सेस मिळत नाहीये किंवा पुढे जाण्यासाठी काही चान्स मिळत नाहीये, काही होप दिसत नाही, तर एक नवीन आशा तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सूर्य काय आहे? आशेचं प्रतीक आहे, सकारात्मकतेचं प्रतीक आहे. तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये ह्या ज्या आशा आहेत, तुमच्या होप आहेत, त्या येथे पल्लवित होताना दिसून येत आहे. पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मक बदल तुमच्याकडे येताना आपल्याला दिसून येत आहे. लेट्स सी आपल्याला आणखीन काय मेसेजेस मिळतात.
कसली तरी विश जी आहे, तुमची इच्छा जी आहे ती येथे पूर्ण होताना दिसून येत आहे. मे बी ह्या आठवड्यामध्ये तुम्ही जी काही विश मागितली आहे परमेश्वराला कशाच्या तरी बाबतीमध्ये, तर ती इथे पूर्ण होताना दिसून येत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन. आणि असंही दिसून येते की मागील काही काळामध्ये लोकांनी असो किंवा घरातल्या असो किंवा बाहेरील असो, कार्यक्षेत्रातील असो, कुणीतरी ढोंगी व्यक्ती, कुणीतरी खोटं बोलणारी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये होती. तर तिने तुम्हाला फसवलेलं आहे. स्वार्थीपणाने तुमच्याशी ती व्यक्ती वागलेली आहे. तर त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये सुद्धा इथे आपल्याला दिसून येत आहे की त्या व्यक्तीला त्याच्या कर्माची फळं भोगताना ती व्यक्ती येथे दिसून येत आहे. ह्या आठवड्यामध्ये मे बी त्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या पुढे रिव्हील होईल. ती व्यक्ती कोण होती आणि हे सर्व कोणी केलं, काय षडयंत्र तुमच्या बाबतीमध्ये घडलं गेलं, तुमच्या माघारी काही गोष्टी घडल्या गेल्या, तर त्याही तुमच्या समोर येण्याचे चान्सेस येथे आहे. फेस रिव्हील होऊ शकतो त्या व्यक्तीचा. तर तुम्ही ह्या सगळ्या कार्ड थ्रू हे लक्षात ठेवा की ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडतील. तर ज्यावेळेस तुम्हाला शंका येईल, डाऊट येईल एखाद्या विषयी, किंवा तुम्हाला वाटेल की नाही ही व्यक्ती आपल्याशी योग्य वागत नाहीये, तर त्यावेळेस त्या व्यक्तीवरती लक्ष ठेवा. नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी त्या बाबतीमध्ये प्रूफ नक्की मिळेल. तर अशा व्यक्तीचा, फेक व्यक्तीचा चेहरा तुमच्या पुढे येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर असू शकतं काहींना धनाच्या संदर्भामध्ये काही गुड न्यूज येऊ शकते, त्यांच्याकडे पैसा येऊ शकतो. माता महालक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला इथे लाभलेला आहे. तर ही जी काही एनर्जी न्यू इयरची आहे तर खूप पॉझिटिव्ह आहे. तुमच्याकडे धन येऊ शकतं, अचानक कुठल्या तरी बाबतीमध्ये पैसा येण्याची शक्यता तुमच्याकडे आहे. क्वीन ऑफ पेंटिकलचं कार्ड तुम्हाला इथे इंडिकेट करत आहे की पैसा तर येणार आहे, कुठून तरी धन येणार आहे. अचानक लाभ होण्याची सुद्धा तुमच्याकडे शक्यता आहे. मे बी तुम्ही काही लॉटरीचं तिकीट वगैरे घेतलं असेल, किंवा काही असं तुम्ही मागे काही पैसे कुठे ठेवले असेल, तर त्यातून सुद्धा तुम्हाला लाभ होऊ शकतो. अचानक तुमचे जुने येणे कुणी घेतले असेल तर ते तुम्हाला मिळू शकतात. कारण की कुठून तरी पैसा येण्याची शक्यता आपल्याला इथे दिसून येत आहे. लक्झुरी, काहीतरी पैसा येईल, किंवा काहीतरी घेताना तुम्ही नवीन वस्तू, गाडी, असंही इंडिकेट येथे होत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग इथे आपल्याला दिसून येते मॅजिशियनचं कार्ड आहे. मॅजिशियनचं कार्ड इज इंडिकेटिंग हिअर की मॅनिफेस्ट करत आहात तुम्ही, काहीतरी मागत आहात परमेश्वराला. सतत तुम्ही ह्या देवाकडे जाता, कधी त्या देवाकडे जाता, कधी कुठेतरी जाता आणि मागताय, काहीतरी मागताय परमेश्वराला, परंतु ते काही आजपर्यंत झालेलं नाही असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये. कारण की हे कार्ड 1 नंबरचं आहे आणि हा आपला जो काही इयर आलेला आहे तेही 1 नंबरचा आहे. इथेही सनची ऊर्जा आहे, सूर्याची ऊर्जा आहे आणि सन तुमच्यामध्ये इन्फायनाईट क्षमता ज्या आहेत त्या उजागर करेल. मे बी असू शकतं काही तुम्हाला क्रिएटिव्ह कार्य करायचं आहे, काही तुम्हाला नवीन बदल तुमच्या जीवनामध्ये घडवून आणायचे आहे, न्यू काहीतरी स्टार्ट करायचं आहे, काही असू शकतं. ते रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये असू शकतं, तुमच्या करिअरच्या बाबतीमध्ये असू शकतं, एखादं स्पिरिच्युअलिटीमध्ये सुद्धा असू शकतं. तर डिवाइन तुमच्या पुढे काही न्यू सरप्राइजेस, म्हणजे नवीन काहीतरी तुमच्या पुढे आपल्याला इथे दिसून येत आहे. गिफ्ट वगैरे तुमच्याकडे घेऊन येते. मॅजिक काहीतरी तुमच्या जीवनामध्ये होऊ शकतं. इन्फायनाईट क्षमता तुमच्यामध्ये जे आहे, हे जे कार्डवरती चिन्ह आहे हे इन्फिनिटीचं आहे. सो हे ते इंडिकेट करते की काहीतरी असं आहे जे तुमच्याकडे अमर्याद क्षमतेने तुमच्याकडे येत आहे. इन्फिनिटी इज इंडिकेटिंग हिअर अमर्याद क्षमता. तर त्या तुम्हाला वाटत असेल की ह्या रिलेशनशिपसाठी आपण योग्य नाही आहोत, किंवा धनाच्यासाठी आपल्याकडे कुठलेही नवीन चॉईसेस येऊ शकत नाही, तर इट्स रॉंग. कारण की जी कोणी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आहे ती मे बी तुम्हाला दाखवत आहे एक आणि त्याच्या मनामध्ये आहे एक. बिकॉज ती व्यक्ती जी आहे, छुपा रुस्तुम आपण म्हणू शकतो, की ती भावना कधी तुमच्या पुढे एक्सप्रेस केलेल्या नाही आहेत त्या व्यक्तीने, परंतु त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी भावना आहेत. किंवा धनाच्याही बाबतीमध्ये अचानक कुठून तरी धनलाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे. तर हे द मॅजिशियनचं कार्ड इंडिकेट करत आहे. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये तुम्ही कोणाला तरी मॅनिफेस्ट करत आहात, किंवा कोणीतरी आहे जे तुम्हाला मॅनिफेस्ट करत आहे किंवा मागत आहे परमेश्वराला. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. सो क्लायमेट दिस रिडिंग. स्ट्रगल आहे शनी महाराजांचा असू शकतं, काही तुम्हाला अंतर्दशा महादशा कुंडलीमध्ये असण्याची शक्यता आहे. सो स्ट्रगल चालू आहे तुमचा फायनान्सच्या बाबतीमध्ये, मे बी मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच न्याय मिळताना आपल्याला दिसून येत आहे. हे तिन्ही कार्ड इथे इंडिकेट करत आहे की तुमचा कर्मा क्लीन्स होत आहे. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की
कर्मपथावर तुम्ही अग्रेसर होता. स्ट्रगल आहे आता सध्या, की कशा बाबतीमध्ये, करिअरच्या बाबतीमध्ये किंवा धनाच्या बाबतीमध्ये, जो काही तुम्हाला आता इथून पुढे की तू फक्त आपल्याला वैराग्य नाही देत. तर सध्या आता दिसून येत आहे, एनर्जी आहे की तुम्हाला कर्म पथ पे चलो ऐसा सुनने को मिलेगा. म्हणजे या व्हिडिओतून सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळालंय. तर नक्कीच तुमच्यासाठी हा मेसेज आहे की कर्मपथावरती पुढे चाला. स्ट्रगल राहील, परंतु सक्सेस, जजमेंट तुमच्या भविष्याच्या दृष्टीने असणार आहे. असं म्हटलं जातं की आपलं आजचं कर्म हेच उद्याचं नशीब असतं. तर नक्कीच हे तुमचं जे काही कर्म आहे ते भविष्यामध्ये तुम्हाला न्याय मिळवून देईल, जजमेंट तुमच्या जीवनामध्ये घेऊन येईल. तुमच्या फॅमिलीच्या संदर्भात, हेल्थच्या संदर्भात ज्या काही तक्रारी आहेत तर त्यामध्ये जर तुम्ही काही सुधारणा करत आहात, मेडिटेशन करत आहात, योगा प्राणायाम करत आहात, त्याचं सुद्धा तुम्हाला फळ चांगलं मिळेल. सो धनाची चिंता सोडून द्या, कारण की क्वीन ऑफ पेंटिकल अँड किंग ऑफ पेंटिकल तुमच्या जीवनामध्ये धन घेऊन येत आहे, पैसा घेऊन येत आहे, समृद्धता घेऊन येत आहे. ग्रीन कलर येथे इंडिकेट करत आहे की समृद्धशाली हे वर्ष तुमच्यासाठी असेल. सध्याची तरी एनर्जी 8 दिवसांची जी काही आहे, 6 दिवसांची जी काही आहे ती तुमच्यासाठी पॉझिटिव्हच असणार आहे. तर नक्की सनची ऊर्जा तुमच्यासाठी आहे. मेडिटेशन करत राहा, सूर्याला अर्घ्य द्या. सकाळी उठून लवकर उठून, सूर्य लवकर येत नाही आता, परंतु तरीही लवकर उठून तुम्ही अर्घ्य द्यायचं आहे. तर त्याने तुमच्या जीवनामध्ये इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला सकारात्मक बदल होताना दिसून येत आहे. तर आपण उद्या सोमवार आहे, सो काही मेसेजेस आपण शिवजींकडून घेत आहोत. 3 मेसेज अँड 3 मेसेज आपण युनिवर्स कडून घेऊया. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. And the spirit guide, divine energy, please guide me. Shivji, please guide me. Okay. ठीक आहे. तर शिवजी तुम्हाला इथे गाईड करत आहे. रिकॉल ग्रेस ऑफ युअर फॅमिली गॉड. तुमचे कुलदेव जे आहेत, कुलदेवी, कुलदेवता जे कुणी आहेत, तर त्यांना तुम्ही ह्या आताच्या ह्या जे काही पिरियड मी तुम्हाला सांगितला, हा जो काही काळ सांगितला 5 ते 11 पर्यंतचा, तर त्यामध्ये तुम्हाला त्यांना बोलवायचं आहे. त्याचबरोबर ब्लेसिंग्स आर कमिंग फ्रॉम डिफरंट डायरेक्शन. वेगवेगळ्या ठिकाणावरून तुमच्याकडे ब्लेसिंग्स येत आहे, आशीर्वाद येत आहे, पॉझिटिव्हिटी येत आहे. वेगवेगळ्या ठिकाणावरून म्हणजेच जे कोणी कधी तुम्ही देवीची सेवा करताय, दत्तगुरूंची करताय, शिवजींची करताय, त्याचबरोबर राधा कृष्णांची करताय, ज्यांची करताय त्यांच्याकडून तुम्हाला ब्लेसिंग्स आपल्याला मिळताना दिसून येत आहे. कुलदेवतेकडून सुद्धा तुम्हाला ब्लेसिंग्स तुमच्याकडे येत आहेत. तर त्यांना तुम्हाला बोलवायचं आहे. काही अडचणीच्या ठिकाणी काही तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्हाला ते बोलवत आहे. तुम्हाला त्यांना आवाज द्यायचा आहे. अनएक्सपेक्टेड इज अप्रोचिंग सून. काहीतरी तुम्ही जे अपेक्षिलं नव्हतं असं मे बी तुमच्याकडे येऊ शकतं. तर ठीक आहे, पाहूया आपण ते काय येऊ शकतं. ओके, इनलाइटमेंटचं कार्ड आलेलं आहे. सो इथे दिसून येत आहे कशाच्या तरी बाबतीमध्ये तुम्हाला ज्ञान प्राप्त होत आहे. अनएक्सपेक्टेड गोष्टींच्या विषयी, म्हणजे एखादी गोष्ट अचानक तुमच्या स्वप्नात येऊ शकते किंवा असं काहीतरी विजन तुम्हाला दिसू शकतं. फ्युचरच्या रिलेटेड काही गोष्टी तुम्हाला दिसू शकतात, कारण की इनलाइटमेंट झालेलं आहे, अंतर्ज्ञान झालेलं आहे. तर असू शकतं तुम्ही काही लोक जे आहेत यातले जे कोणी रेग्युलरली व्हिडिओज बघतात, स्पिरिच्युअल कार्य करतात, तर नक्कीच त्यांचा थर्ड आय चक्र ओपन झालेला आहे. तर त्यांच्याकडे अनएक्सपेक्टेड अप्रोच येत आहे, म्हणजे अनपेक्षित बदल किंवा अनपेक्षित काहीतरी त्यांच्याकडे लवकरच येत आहे. तर हे शिवजींचे मेसेजेस आपण घेतले. आपण आता युनिवर्स कडून काही गायडन्स घेऊया.
तर नक्कीच येथे आपल्याला दिसून येत आहे पौर्णिमेच्या संदर्भातली एनर्जी आलेली आहे. लुनार मिरर. तर लुक इनवर्ड, इंट्युशन अँड सेल्फ रिफ्लेक्शन रिव्हील हिडन ट्रूथ्स. ट्रस्ट युअर इन्स्टिंक्ट्स ॲट यू नॅव्हिगेट ड्रीम्स अँड द सबकॉन्शियस फॉर डीपर क्लॅरिटी. मी आता तुम्हाला तेच सांगितलं की अंतर्मनामध्ये तुम्ही जे काही करता, मेडिटेशन वगैरे करता, तर त्यामध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे. त्याचबरोबर तुमची जी काही इंट्युशन्स येतात, तुम्हाला संकेत मिळतात, तर त्यावरती तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. सेल्फ रिफ्लेक्शन रिव्हील हिडन ट्रूथ. तुमच्यातीलच अंतर्ज्ञानातीलच आवाज तुम्हाला काही सत्य गोष्टी सांगू शकतो. काही सत्य तुम्हाला रिव्हील होतील तुमच्या पुढे. तुमच्यातील जी काही गोष्टी आहेत त्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. स्वप्नां थ्रू यू नेव्हिगेट ड्रीम्स अँड सबकॉन्शियस फॉर डीपर क्लॅरिटी. तुम्हाला तुमच्या स्वप्नां थ्रू काही संकेत मिळत आहे, तर त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्यातून तुम्हाला क्लॅरिटी मिळताना दिसून येत आहे. त्यानंतर नेक्स्ट कार्ड आहे रिबर्थ होत आहे. काहींच्या संदर्भात पुनर्जन्माची एनर्जी आहे. मे बी असू शकतं काही नवीन रिबर्थ मीन्स असं असू शकतं नवीन तुमच्यातलं काहीतरी प्रकट होऊ शकतं. तुमच्यातीलच काहीतरी नवीन व्हर्जन तुमच्यातलं येऊ शकतं. जुनं व्हर्जन नॉट अपडेटेड, म्हणजे जे अपडेट नाहीये ते खराब झालेलं व्हर्जन येथे लॅप्स होऊन नवीन तुम्ही अपडेट होता. जसा मोबाईल अपडेट करतो आपण, तसं तुम्ही स्वतःला अपडेट करत आहात. रिबर्थ होत आहे तुमचा. रिलीज व्हॉट नो लॉंगर सर्व्स यू. जे काही तुम्हाला बऱ्याच काळापासून जसं की आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट आपल्या कामाची नाही, अडगळीत पडलेली आहे, तर ती सोडून द्या. बरेच दिवस झाले जर त्याचा उपयोग नसेल तर ती तुमच्या कामाची नाही असं समजा. इम्ब्रेस द सायकल ऑफ एंडिंग अँड न्यू बिगिनिंग्स. इट इज टाइम फॉर रिन्युअल अँड पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन. तर एंडिंग होत आहे आणि तुमच्यातीलच नवीन काहीतरी तुमच्या जीवनामध्ये न्यू बिगिनिंग, नवीन सुरुवात होत आहे. नवीन मीन्स रिन्युअलची एनर्जी आहे आणि पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन. तर तुमच्यातील योग्य, दिव्य, भव्य काहीतरी चांगलं तुमच्यातलं आपण बाहेर काढताना, म्हणजे डिवाइन युनिवर्स बाहेर काढताना दिसून येत आहे. शुक्लाबेन दिसली. माझी पण तब्येत बरी नव्हती 2-3 दिवस. या पौर्णिमेच्या दरम्यान कधी कधी तब्येत खराब होऊन जाते. द मेमरी कीपर. नॉस्टॅल्जिया wraps around you like a warm blanket. Let past joys remind you who you are. There is a magic in innocence and beauty in dreaming. असू शकतं मागील काही गोष्टींची तुम्हाला खूप जास्त आठवण येत आहे आणि त्यामध्ये तुम्ही हरवून जाता एकदम, आणि तुम्ही कोण होता तेही तुम्हाला म्हणजे असं वाटतं की आपण कोण होतो आणि आता काय झालंय. म्हणजे त्यावेळेस किती आपण लहान असतो, त्यावेळेस किती इनोसंट असतो, आणि आता ह्या एवढ्या जबाबदाऱ्या, एवढं सगळं, ह्यामध्ये आपण कुठेतरी आपलं अस्तित्व हरवून गेलोय की काय, अशाही प्रकारचं तुम्हाला आठवू शकतं. आणि ते खूप छान होतं, ते दिवस खूप छान होते, तो काळ खूप चांगला होता. आणि आता ह्या जबाबदाऱ्या आणि हे आपल्याला नकोच आहे, परंतु तरी सुद्धा त्या पार पाडाव्या लागत आहे. या बाबतीत सुद्धा तुम्ही विचार करत आहात, आठवणीमध्ये आहात, मेमरी कीपर आहात तुम्ही. खूप तुमच्या लक्षात राहतं, म्हणजे एखादी आपण म्हणतो एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा एकदम तुमच्या लक्षात राहते आणि अचानक ती तुम्हाला आठवते, असंही येथे दिसून येत आहे. तर नक्कीच एवढे आपण मेसेज घेऊया तुमच्यासाठी. सो थँक्यू सो मच. ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेचं नाव आणि कमेंट करा. आणि ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करा, कॉल करू नका, कारण की आता कॉल घेताच येत नाही मला स्कूलमध्ये असल्यामुळं. तर नक्कीच हे नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप चांगलं जावं, आनंददायी जावं, तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येऊ आणि जे काही हे चांगले बदल आहेत ते सगळे तुमच्या जीवनामध्ये घडून येऊ, यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. तुम्हीही करा. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, इंग्रजी नवीन वर्षाच्या. सो थँक्यू सो मच. थँक्यू.